शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. बारामतीमध्ये ठाकरेंनी उमेदवार दिला नाही तर खरगेंसोबत आज चर्चा करणार. पोटनिवडणुकीवरून सुनील तटकरे यांचे हे वक्तव्य. उमेदवार न दिल्यानं शरद पवार सुप्रिया सुळेंचे आभार मानले. बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार उद्या उमेदवारी अर्ज करणार दाखल. महायुतीच्या प्रमुख नेत्यांना अर्ज भरण्यासाठी निमंत्रण. पाठिंब्याच्या मागणीसाठी उद्धव ठाकरेंनाही केला फोन. निवडणूक लढण्याच्या प्रत्येकाला अधिकार, विरोधकांना लढायचं असल्यास त्यांनी लढावं. जय पवार यांची प्रतिक्रिया. विलिनीकरणासंदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. जय पवार यांची ही माहिती समोर. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, तुम्हाला औरंगजेबाची कबर हटवायची भीती वाटते का? टी राजा सिंग यांचं हे आव्हान. औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करून तिथे शौचालय बांधा अशी हिंदूंची भावना. टी राजा यांचं वक्तव्य. धर्मासाठी लढणाऱ्या लोकांनी बंदुकीचा परवाना घ्यावा. मदरसे बंद करण्यापेक्षा बुलडोझरचा वापर करावा. तेलंगणाचे आमदार टी राजा यांचं नांदेडमध्ये हे विधान. भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल असल्याची माहिती. पोलिसांना न सांगताच हर्षवर्धन खरात शहर सोडून गायब. दुसरीकडे खरातची फरार पत्नीही. पोलिसांकडून तिचा शोध सुरू. मुंबईमधल्या एका पंचतारांकित हॉटेलमधून खरात हवाला रॅकेट चालवायचा. दिवसाला 25,000 रुपये भाडं असलेलं हॉटेल 365 दिवस बुक असायचं. सूत्रांची माहिती. हवालाचं दुबई कनेक्शन समोर येण्याची शक्यता. अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी VSR कंपनीचा मालक रोहित सिंगला अटक करा. जय पवारांची मागणी. विमान अपघाताचा व्हिडिओ पाहिल्यावर सर्वांच्याच मनात शंका. जय पवार यांचं वक्तव्य. पवारांच्या राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी संजय राऊतांची घेतली भेट. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट. सामना कार्यालयात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. विधान परिषदेसाठी ठाकरेंकडून जे नाव येईल त्यासाठी सहकार्य करणार. अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांची भूमिका. माझ्या राज्यसभेच्या निवडीवेळी महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी मदत केल्याचा उल्लेख. आदित्य ठाकरे आणि मोहित कंबोज यांचा एकत्र फोटो समोर. कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला हजर असतानाचा फोटो. कंबोज कुटुंबातील कार्यक्रमाला हजेरी लावल्यानं झालेली टीका. सातारा जिल्हा परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता. रिक्त असलेल्या 4 सभापती पदांच्या निवडी बिनविरोध. राष्ट्रवादीतून फुटलेल्या ऋतुजा शिंदे, लता कर्णेंसह भाजपच्या दोघांची सभापतीपदी वर्णी. नाशिकच्या दिंडोरीमध्ये कार विहिरीमध्ये कोसळून 9 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 6 शाळकरी मुलांचा समावेश. मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश. मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.